आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक असेल। मुंबईत प्रादेशिक परिवहन विभागाकडून ऑक्टोबर दरम्यान पीयूसी तपासणी 4366 वाहनांवर कारवाई। वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच कारवाई। मुंबई विमानतळावरून ऑक्टोबरमध्ये 44,20,000 प्रवाशांचा प्रवास, 31,60,000 लोकांचा देशांतर्गत तर 12,50,000 प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय मार्गावर प्रवास। ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर परिसरामध्ये गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांची कारवाई। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 अवैध शस्त्र, 28 जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत। ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला 6,54,500 रुपयांचा महसूल प्राप्त। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल जमा। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भोरमध्ये अजित पवार गटात कार्यकर्त्यांचं इनकमिंग। भोरमधील दुर्गम हरिडस या मावळ खोऱ्यामधील विविध पक्षामधील अनेक कार्यकर्त्यांचा दादा गटात प्रवेश झालाय। पर्वती मतदारसंघात 1.5 लाख मतदार चिठ्ठ्यांचे वाटप झालंय। मतदारसंघामध्ये 3,60,974 इतकी मतदार संख्या आहे। 3 वर्षांपूर्वी पीएमपीएलएच्या ताफ्यामध्ये येणाऱ्या बसची पिंपरीकरांना अजूनही प्रतीक्षा आहे। 160 ई बस अद्याप मिळालेल्या नाहीयेत। पीएमसी बँक घोटाळ्यामधील पीडित खातेधारकांच्या याचिकांवर 12 डिसेंबरला सुनावणी होईल। हक्काची गुंतवणूक परत मिळवण्यासाठी 38,000हून अधिक खातेदार प्रयत्नशील आहेत आणि यामध्ये 20,000हून अधिक वयोवृद्ध खातेदार आहेत।